नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे। अक्षरशः नाशिक या ठिकाणी काल थोड्या वेळापूर्वी जी आहे ती ढगफुटी झालेली आहे। रात्रीला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने रेकॉर्ड तोडून जी आहे ती ढगफुटी सदृश्य पाऊस नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळाला। मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले। सर्व ठिकाणी आपण बातम्या आलेल्या देखील पाहिल्याच असतील। मात्र त्यापेक्षा मोठे पावसाचे संकट आता राज्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। आता काही तासानंतरच आता चक्रीवादळाचा वेग वाढणार असल्याची माहिती मिळत आहे। एका समुद्रामध्ये तीव्र चक्रीवादळ तर दुसऱ्या समुद्रामध्ये तीव्र असा कमी दाब, दोन्ही मिळून जी आहे ती महाराष्ट्रावर धडक देणार असल्यामुळे मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी ढगफुटीचे थैमान पाहायला मिळू शकते। नाशिक जिल्हा नदी नाल्यांना पूर आला। जालना जिल्ह्यात ही परिस्थिती पाहायला मिळाली। नगर जिल्ह्यामध्ये अक्षरशः जी आहे ती शेतीमध्ये आता पाणी साचून जी आहे ती वाहू लागलेले होते। काही ठिकाणी बांध फुटण्याचे प्रकार देखील शेतीमध्ये घडलेले आहेत। मात्र आता असे याच्यापेक्षा मोठे संकट राज्यामध्ये पावसाचे पाहायला मिळत आहे। तीव्र असे आता जे आहे ते चक्रीवादळ हे बंगालच्या समुद्रामध्ये पाहायला मिळत आहे। एकंदरीत विचार केला तर आता या चक्रीवादळामुळे राज्यामध्ये धोधो पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या चक्रीवादळाचं नाव शक्ती असं देखील देण्यात आलं असल्याची माहिती आता सविस्तर आलेली आहे। आता कोणत्या ठिकाणी अधिक पाऊस होणार आहे, जिल्ह्यांची नावे, कोणत्या ठिकाणी जास्त पावसाचे संकट आहे, सर्व काय पाहायला मिळेल। आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये। चॅनलला सबस्क्राईब केलं की हवामान अंदाजाची बातमी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल व तुमचा तालुका, जिल्हा जो काय असेल तो कमेंट मध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण देऊया। तर चला पाहूयात सविस्तर माहिती। आता सध्या स्थितीला आतापासूनच शेतकऱ्यांनी सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। कारण की आता तीव्र स्वरूपाचं मुसळधार पावसाळी वातावरण हे राज्याकडे आता सरकणार आहे। तीव्र स्वरूपाचं एक चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरामध्ये तसेच अरबी समुद्रामध्ये तीव्र स्वरूपाचा एक कमी दाब जे आहे ते आता पाहायला मिळणार आहे। याच्या तीव्रतेमुळे राज्यामध्ये मुसळधार पावसाचं वातावरण हे सक्रिय होणार असून हे चक्रीवादळ आता काही तासामध्ये तीव्र वेग जे आहे ती धरणार आहे। आता यामध्ये कोणत्या ठिकाणी आता पुढच्या 2 तासात मुसळधार पाऊस राहील त्या जिल्ह्यांची नावे आपण सर्वात आधी पाहूयात। त्यानंतर कोणत्या 4 ते 5 तारखा आहेत की त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी व इतरांनी सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे ते देखील सांगणार आहे। कारण की खूपच भयानक असं चक्रीवादळ पाहायला मिळत आहे। याच्या प्रभावामुळे राज्यामध्ये अक्षरशः विजांचा धोका, गारपीट, वादळी वारा, तुफान वारं पाहायला मिळणार आहे। तसेच मोठं संकट हे राज्यावरती येत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तसेच इकडे बघू शकता यामध्ये नाशिक जिल्हा असेल, तुम्हाला इथे दिसत असेल नाशिक इगतपुरी हा वाडाचा भाग असेल। सतर्क राहा, पुढच्या 2 तासामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसणार आहे, मुसळधार पाऊस बरसणार आहे। श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, मालेगाव, मनमाड याही ठिकाणी आता चक्रीवादळाचा तर फटका बसणारच आहे। मात्र त्यापूर्वीच आता पावसाचा देखील मोठा धोका आहे। यामध्ये मनमाड, वैजापूर नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस आज पाहायला मिळत आहे। तो पण पुढच्या 2 तासामध्ये तुफान पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तर चला आता पुढील जिल्ह्यांची अपडेट आपण पाहूयात। तर यामध्ये बघू शकता आता छत्रपती संभाजीनगर, वाशिम, अमरावती, शेवगाव, जळगाव या पूर्ण पट्ट्यामध्ये तीव्र पाऊस पाहायला मिळणार आहे। यामध्ये तालुक्यांचं जर नाव घेऊन सांगायचा प्रयत्न केला तर कन्नड, सिल्लोड, मनमाड, पाचोरा, चिखली, लोणार, जालना, वाशिम, अकोला, खामगाव, कारंजा, अकोट, जळगाव, धुळे, मालेगाव, साक्रीचा भाग असेल, श्रीरामपूर असेल, पुसद असेल, सेलू, मानवत या सर्व तालुक्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता चक्रीवादळ कोणत्या तारखेला धडक देणार आहे ते देखील तारीख तुम्हाला सांगणार आहे। ती तारीख खूपच जवळची आहे। त्यामुळे तोपर्यंत जी काय कामे असतील ती उरकून घ्या। कारण भयानक असा पाऊस राज्यामध्ये आता दाखल होत आहे। तसेच इकडे बघू शकता यामध्ये कारंजा, अमरावती, अकोला, खामगाव पुढच्या 2 तासात सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे। तिकडे तसेच बुरहानपूर धरणीचा भाग असेल, वरुडचा भाग असेल, या भागामध्ये यवतमाळचा भाग असेल, चिखली, सिल्लोडच्या भागामध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह तुफान पावसाची हजेरी पुढच्या 2 तासामध्ये लागणार आहे। पुढच्या 2 ते 3 तासामध्ये तीव्र स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस जे आहे ते आता झोडपून काढणार आहे। पूर्ण महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा आता हवामान विभागाकडून देखील पाहायला मिळत आहे। तसेच इकडे आता
केज असेल, केज तालुका असेल, तसेच परळी, अहमदपूर मुसळधार पाऊस, माजलगाव, जामखेड, करमाळा मुसळधार पाऊस राहणार आहे. अहिल्यादेवीनगर, पैठण, सेलू, नांदेडचा भाग असेल, देगलूरचे काही भाग असतील, लातूर मुसळधार पाऊस येत्या 2 ते 3 तासात हजेरी लावणार आहे. काही ठिकाणी आता नदी नाल्यांना पाणी वाहू शकतं, अशा प्रकारचा पाऊस राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे आहे ते सतर्क राहा, कारण तुफान पाऊस येत आहे. तसेच दोन जुन्नरचा भाग, खेड, श्रीरामपूरचा भाग याही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे. तुफान पावसाची हजेरी ही राज्यामध्ये लागतानाचं चित्र हे पाहायला मिळणार आहे. पुढच्या 2 तासात तुम्हाला सर्वत्र पाऊस पडतानाचं चित्र पाहायला मिळेल. आसपास मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असल्याचं देखील तुम्हाला दिसून येऊ शकतं, किंवा तुमच्याच भागामध्ये पाऊस सुरू असल्याचं वातावरण हे तुम्हाला पुढच्या 2 ते 3 तासातच आता सक्रिय होणार आहे. हा पाऊस खूपच तीव्रतेचा आहे. मागच्या 2 ते 3 दिवसापेक्षा अधिक तीव्रता आज पावसाची आहे. तसेच इकडे यामध्ये आदिलाबाद असेल, पांढरकवाडाचा भाग असेल, चंद्रपूर असेल, उमरखेड, हिंगोली, पुसद, वाशिमचे भाग असतील, ताडोबा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती सतर्क राहा. विजांच्या कडकडाटासह याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मात्र आता सर्वात मोठा पावसाचा धोका हा 6 तासानंतर म्हणजे रात्री उशिराला राज्यामध्ये सक्रिय होण्याचा एक अंदाज आहे. रात्री उशिरा सतर्क राहण्याची शक्यता. तुळजापूर, लातूर, उदगीर अचानकपणे खूपच तीव्र वारं, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हजेरी लावेल. बीड, जामखेड, केज, परळी, देगलूरचा भाग मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. त्यामुळे सतर्क राहा. तर चला पाहूयात आता चक्रीवादळ केव्हा तयार होत आहे व केव्हा धडक देणार आहे त्याबाबतचा अंदाज. यामध्ये बघू शकता तीव्र स्वरूप हे पावसाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सकाळपासूनच पावसाला सुरुवात ही होणार आहे. उद्या सकाळीच पावसाची जोरदार हजेरी लागणारे तालुके जाहीर झालेले आहेत. इकडे बघू शकता सकाळच्या वेळेस घराच्या बाहेर पडू नका, कारण बीड, केज, परळी, अहमदपूर, माजलगाव, सेलू, नांदेड, हिंगोली, आदिलाबाद, निर्मळा सर्वदूर नाही पण तुरळक ठिकाणी अक्षरशः मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. नांदेड, उमरखेड, आदिलाबाद, निर्मलच्या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस राहणार आहे. बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुमच्या भागाचा अंदाज सर्वात आधी या चॅनलवरती दिला जाईल. व्हिडिओला लाईक करून तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवू शकता. आता या पट्ट्यामध्ये सकाळीच पाऊस जी आहे ती वाढणार आहे, तर रात्रीला भयंकर पाऊस बीड, जामखेड, केज, परळी, अहमदपूर, निर्मळचा भाग असेल, पुसदच्या भागामध्ये हजेरी लावणार आहे. भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे सक्रिय होणार आहे. त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा धोका आहे. चक्रीवादळाचा प्रभाव आता हळूहळू पडण्यास सुरुवात होणार आहे. अक्षरशः याचा प्रभाव आता जे आहे ते आपल्याला दिनांक, आता तारीख देखील सांगतो, माजलगाव, सेलू, नांदेडच्या भागात देखील पाहायला मिळेल. आता सध्या जर पाहायला गेलं तर पावसाचा जोरा 18, 19, 20 तारीख खूप मुसळधार पाऊस हा राज्यात बरसणार आहे. मात्र दिनांक 21 तारखेपासून हळूहळू चक्रीवादळ कमी दाबाचे प्रभाव राज्यावरती पाहायला मिळणार आहेत. तीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळाचा व तीव्र कमी दाबाचा प्रभाव दोंड, खेड, पुणे असेल या ठिकाणी मुसळधार अक्षरशः अतिवृष्टी सदृश्य पावसाचं वातावरण. सतर्क राहावे, कारण या ठिकाणी खूपच वातावरण भयंकर तयार होणार आहे. याचा प्रभाव जे आहे ते राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पडण्याचा एक अंदाज मॉडेलनुसार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. विजांचा धोका, गारपिटीचा धोका, वाऱ्याचा प्रभाव देखील अधिक राहणार आहे. तसेच इकडे लातूर, नांदेडचा भाग असेल, या भागामध्ये देखील अक्षरशः पाऊस आता धुमाकूळ घालणार आहे. दिनांक 21, 22, 23 तारीख चक्रीवादळ कमी दाब प्रभाव राज्यामध्ये सुरू होणार आहे. यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण राज्यामध्ये सक्रिय होण्याचा एक अंदाज मॉडेलच्या नुसार आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांनी यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्याला धडक देणार असून मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे. दिनांक 30-31 तारखेपर्यंत देखील राज्यामध्ये तीव्र स्वरूपाचे मुसळधार स्वरूपाचे पावसाळी वातावरण पाहायला मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. रोजच्या रोज अंदाजासाठी सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर शेतकरी मित्रांनो, वातावरणात काय बदल झाला तर लवकरच अंदाज दिला जाईल. धन्यवाद.